नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भाजपने उमेदवारांची निवड सुरू केली आहे. 16 मार्च 2026 रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 5 दिवसात येईल. या निवडणुकांसाठी भाजपच्या गोटात खलबतं सुरू असून 4 उमेदवारांची नावं ठरवण्यासाठी चर्चा करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत 4 ते 5 उमेदवारांची नावं ठरवण्याची शक्यता असली तरी प्रत्यक्षात दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे 25 जणांची यादी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या यादीत भाजपचे निष्ठावंत माधव भंडारी यांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे भाजप यंदा माधव भंडारी यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मिळालेल्या माहितीनुसार 25 जणांच्या यादीत विनोद तावडे, रावसाहेब दानवे, डॉक्टर भागवत कराड, विजया रहाटकर, मिलिंद कांबळे, कुणाल पाटील, भारती पवार, दिलीप कांबळे, माधव भंडारी, अमर साबळे, प्रीतम मुंडे, डॉक्टर संगीता फुसाटे यांचं नाव असू शकतं. याच पद्धतीने रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांचा राज्यसभा कार्यकाळ संपत असल्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांचं नावही निश्चित मानलं जातंय. आता उर्वरित 3 जागांसाठी 25 जणांच्या यादीतून कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास वेळ झाली. येथे सामन्याची नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.